नमस्कार, सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. उद्योजक अपहरण प्रकरणातील आरोपी अजूनही फरार, आरपीआयचा पोलिसांना इशारा. सातारा जिल्ह्यातील पाचगणी पोलीस ठाणे हद्दीत 5 महिन्यांपूर्वी घडलेल्या उद्योजक अपहरण प्रकरणातील 2 सराईत आरोपी अद्यापही फरार असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. भरत आणि म्हात्रे या नावाचे दोन्ही आरोपी सातारा पोलीस ठाणे हद्दीतील सुमारे 1400 फरार आरोपींच्या यादीत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान 5 महिन्यांपासून आरोपी फरार असतानाही त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीचे अध्यक्ष संग्राम रोकडे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. पोलिसांनी वर्दीची खरी शपथ घेतली असेल तर फरार आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन अटक करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने वाई पोलीस ठाणे आणि पाचगणी पोलीस ठाण्यासमोर निषेध आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. नमस्कार, मी संग्राम दादा रोकडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. आत्ताच 5 महिन्यापूर्वी पाचगणीसारख्या थंड हवेच्या ठिकाणी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तोतया पोलीस आहेत असं भासवून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम करून एका उद्योजकाला, संतोष शेडगे नावाच्या उद्योजकाला अपहरण करून त्याला घेऊन गेले असताना त्या 2 आरोपींच्या विरोधात, भरत घरत आणि मैत्री नावाच्या 2 आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल असताना 1400 आरोपींच्या यादीमध्ये त्याचं नाव असताना फरार आरोपींच्यामध्ये तो सातारामध्ये येतो, मीडियाला स्टेटमेंट देतो की पोलीसच पैसे घेऊन खोटे गुन्हे दाखल करतात. जर सातारच्या पोलिसांना माझा सल्यूट आहे. LCB असेल, सातारा SP असतील, यांनी 24 तासामध्ये गुन्ह्याची उकल केली, तात्काळ आरोपींना अटक केली. मग भरत घरत नावाचा जो सराईत गुन्हेगार आहे, ज्याच्यावरती वेगवेगळे कलम गुन्हे दाखल आहेत, त्याला अटक का होत नाही? आणि असा आरोपी, फरार आरोपी सातारमध्ये येऊन परत पोलिसांच्या विरोधात स्टेटमेंट देतो की पोलीस पैसे देऊन खोटे गुन्हे दाखल करतात. तात्काळ अशा आरोपीची धिंड काढा, त्याला तात्काळ अटक करा. याचा दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली मी संग्राम रोकडे, वाहतूक आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, पाचगणी वाई पोलीस स्टेशनच्या समोर लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार.